नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद भरती 2023 साठी ग्रामसेवक या पदासाठी महत्त्वपूर्ण अशा तांत्रिक या घटकामधील महत्त्वपूर्ण अशा प्रश्नांचा या ठिकाणी सराव करणार आहोत. तर या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाची अशी 15 प्रश्नांची या ठिकाणी रिव्हिजन करणार आहोत, तेही स्पष्टीकरणासहित. या व्हिडिओची जर तुम्हाला PDF लिंक पाहिजे असेल तर तुम्ही टेलिग्राम चॅनलवर जाऊन त्या ठिकाणी PDF डाउनलोड करू शकता. चला तर मग प्रश्न पहिला पाहूया. प्रश्न पहिला आहे, सामुदायिक विकास योजना 1952 या योजनेला खालीलपैकी कोणत्या देशाचे अर्थसहाय्य लाभले होते? तर तो देश कोणता होता? अमेरिका. सामुदायिक विकास योजना 1952 या योजनेला अमेरिका या देशाचे अर्थसहाय्य लाभले होते. तर बघा, सामुदायिक विकास योजना सुरुवात कधी झाली? 2 ऑक्टोबर 1952 मध्ये पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये. अर्थसहाय्य कोणाचे लाभले? अमेरिका या देशाचे. ही योजना अंमलबजावणीच्या त्रुटीमुळे यशस्वी होऊ शकली नाही, तर ही योजना या ठिकाणी अयशस्वी ठरली होती. तर या योजनेमागचा उद्देश काय होता? तर ग्रामीण भागात सर्वांगीण विकास करणे. शासनाच्या विकास योजना यशस्वी करण्यासाठी जनतेची साथ मिळवणे हा या योजनेमागचा महत्त्वाचा उद्देश होता. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, सरपंचाची निवड थेट जनतेतून करण्यासाठी खालीलपैकी कोणती समिती 2017 या वर्षी स्थापन करण्यात आली होती? सरपंचाची निवड थेट जनतेतून करण्यासाठी. तर ती कोणती समिती होती? सुधीर ठाकरे समिती. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचे उत्तर असेल. सुधीर ठाकरे समिती 2017. तर बघा, या समितीची स्थापना करण्यात आली होती 2017 मध्ये. उद्देश काय होता? तर सरपंचाची निवड थेट जनतेतून करण्यासाठी. यानंतरची पुढची समिती भूषण गगराणी समिती. तर या समितीची स्थापना कधी करण्यात आली? 1997 मध्ये. उद्देश काय होता? ग्रामपंचायतींना आर्थिक स्वायत्तता मिळवून देणे. त्यानंतर दिवाकर समिती. तर दिवाकर समितीची स्थापना करण्यात आली होती 1962 मध्ये. तर या समितीच्या स्थापनेमागचा उद्देश काय होता? तर पंचायत राजमध्ये ग्रामसभेचा सहभाग वाढवणे. पुढचा प्रश्न आहे, जिल्हा परिषद क्षेत्रातील कर महसुलाच्या 70% वाटा जिल्हा परिषदांना देण्यात यावा अशी शिफारस खालीलपैकी कोणत्या समितीने केली होती? जिल्हा परिषद क्षेत्रातील कर महसुलाच्या 70% वाटा हा जिल्हा परिषदांना देण्यात यावा अशी शिफारस केली होती वसंतराव नाईक समितीने. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल. तर बघा, वसंतराव नाईक समितीची स्थापना कधी करण्यात आली? 22 जून 1960 मध्ये. या समितीने आपला अहवाल सादर कधी केला? 15 मार्च 1961. या समितीच्या महत्त्वाच्या ज्या शिफारशी होत्या त्या किती होत्या? 226. आणि या समितीच्या ज्या शिफारसी होत्या तर या शिफारशींची अंमलबजावणी ही 1 मे 1962 पासून करण्यात आली. तर या समितीमध्ये एकूण सदस्य किती होते? तर 7 सदस्य. त्रिस्तरीय पंचायत राजची शिफारस या समितीने केली होती, वसंतराव नाईक समितीने. तर हा प्रश्न बऱ्याच वेळेस परीक्षेमध्ये विचारलेला आहे की खालीलपैकी कोणत्या समितीने त्रिस्तरीय पंचायत राजची शिफारस केली होती ते ओळखा. तर उत्तर आहे वसंतराव नाईक समिती. तर वसंतराव नाईक समितीने आपल्या अहवालात जिल्हा परिषदेस जिल्हा मंडळ या नावाने संबोधले आहे. कोणत्या? जिल्हा मंडळ. हे देखील तुम्ही लक्षात ठेवा, महत्वाचे आहे. त्यानंतर या समितीने त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेत जिल्हा परिषदेला सर्वाधिक महत्त्व दिले. कोणत्या? त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेमध्ये जिल्हा परिषदेला सर्वाधिक महत्त्व दिले. तर या समितीच्या काही महत्त्वाच्या शिफारशी देखील पाहूया. तर पहिली शिफारस, जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांची निवड जिल्हा परिषदेवर निवडून आलेल्या सदस्यांमधून करावी. कोणांमधून? सदस्यांमधून. निवडून आलेल्या सदस्यांमधून. जिल्हा परिषदेच्या वतीने कर्ज उभारणी करण्यासाठी स्थानिक वित्तीय महामंडळाची स्थापना करावी. स्थानिक वित्तीय महामंडळाची स्थापना. याबरोबर जिल्हा परिषदेच्या कामांमध्ये जिल्हाधिकाऱ्याचा हस्तक्षेप असू नये, तर हे या ठिकाणी महत्त्वाचे आहे. आणीबाणी व महसुलासंबंधीचे जिल्हाधिकाऱ्यांचे अधिकार कायम असावेत. पंचायत समित्यांचे अध्यक्ष म्हणजे सभापती हे जिल्हा परिषदेचे पदसिद्ध सदस्य असावेत. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1998च्या कलम टिंबटिंबनुसार प्रत्येक गावासाठी ग्रामपंचायतची स्थापना करण्यात येते. तर कलम 5 नुसार. ऑप्शन क्रमांक 1. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1998च्या कलम 5 नुसार प्रत्येक गावासाठी ग्रामपंचायतची स्थापना करण्यात येते. तर बघा, महाराष्ट्रात ग्रामपंचायतचा कारभार हा मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 नुसार चालतो. तर हा कायदा 1 जून 1959 मध्ये लागू करण्यात आला. 2012 मध्ये
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 असे या कायद्याचे नामकरण देखील करण्यात आले. कधी? 2012 मध्ये. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 हा पुढील क्षेत्र वगळता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लागू करण्यात आला आहे. तर कोणते क्षेत्र वगळता? महानगरपालिका, नगर परिषद, नगरपंचायत, औद्योगिक प्राधिकरणे आणि कटक मंडळ. याचबरोबर भारतीय राज्यघटनेतील कलम 40 नुसार ग्रामपंचायतीची स्थापना राज्य शासनाने करावी. थोडक्यात ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार कोणाला आहे? राज्य शासनाला. कलम 40 हे राज्यघटनेतील भाग 4 मधील एक कलम आहे आणि भाग 4 हे मार्गदर्शक तत्वाशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न, ज्या महसुली गावी स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करायची असेल त्या गावची लोकसंख्या कमीत कमी किती असावी लागते? प्रश्न व्यवस्थित बघा. ज्या महसुली गावी स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करायची असेल त्या गावची लोकसंख्या कमीत कमी किती असावी? तर किती असावी लागते? तर कमीत कमी 2000. त्या गावची लोकसंख्या असावी लागते 2000. तर बघा, महसुली गाव हे क्षेत्र महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966च्या कलम 4(1) नुसार स्वतंत्र महसुली गाव म्हणून जाहीर झालेले असले पाहिजे. महसूल विभागाने स्वतंत्र महसुली गाव म्हणून जाहीर न केलेल्या क्षेत्रासाठी स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करता येत नाही. 12 फेब्रुवारी 2014च्या शासन निर्णयानुसार ज्या महसुली गावी स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करायची आहे त्या गावची लोकसंख्या कमीत कमी किती पाहिजे? 2000. याला अपवाद देखील आहे की आदिवासी, डोंगराळ, तांडा, याचबरोबर वाडा या भागासाठी तसेच 2 गावात 3 किलोमीटरपेक्षा अधिक अंतर असल्यास किमान लोकसंख्या 1000 असणे आवश्यक आहे. पुढचा प्रश्न, मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958च्या कलम टिंब मध्ये ग्रामपंचायत सदस्यांच्या पात्रतेसंबंधी तरतूद देण्यात आलेली आहे. तर ते कोणते कलम आहे? कलम 13. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचे योग्य आन्सर असेल. तर बघा, कलम 13 मध्ये ग्रामपंचायत सदस्य पात्रता दिलेली आहे. तर ग्रामपंचायतचे सदस्य जे असतात तर त्यांची पात्रता काय असते? तर तो भारताचा नागरिक असावा, संबंधित गावच्या कोणत्याही प्रभागाच्या मतदार यादीमध्ये त्याचे नाव असावे, त्याने वयाची 21 वर्ष पूर्ण केलेली असावीत. 1 जानेवारी 1995 नंतर जन्मलेली व्यक्ती 7वी पास असणे आवश्यक आहे. कितवी? 7वी पास असणे आवश्यक आहे. पुढचा प्रश्न, जमिनीमध्ये टिंबटिंबचे प्रमाण जास्त झाल्यास स्फुरद आणि लोहाचे प्रमाण या ठिकाणी कमी होते. तर बघा, जमिनीमध्ये ज्यावेळेस जस्ताचे प्रमाण जास्त होते त्यावेळेस जमिनीमध्ये स्फुरद आणि लोहाचे प्रमाण कमी होते. तर जस्त, तर याची संज्ञा काय आहे? Zn. तर याची आवश्यकता बघा, विकारांचे कार्य, वनस्पती वर्धकांची तसेच संप्रेरकांची निर्मिती आणि प्रथिनयुक्त पदार्थ निर्माण कार्य यामध्ये जस्ताला अनन्यसाधारण महत्व देखील आहे. तर जस्त जर जमिनीमध्ये कमतरता जर झाली जस्ताची जमिनीमध्ये तर ते काय होते? तर वनस्पतीची पाने पिवळी पडून कमजोर होतात, लिंबूवर्गीय फळांची पाने सडतात, पानांच्या ज्या कडा असतात त्या वेड्यावाकड्या दिसतात, पेरूची वाढ खुंटून फळांना तडे जातात, कळ्या किंवा लहान फळे जी असतात तरी आकाराने लहान येतात आणि द्राक्षात मान्यांचे प्रमाण कमी होऊन त्यांचा आकार देखील या ठिकाणी कमी होतो. तर बघा, याचबरोबर जर जस्ताचे जमिनीमध्ये प्रमाण जर जास्त झाले तर काय होते? तर जमिनीमध्ये जस्ताचे प्रमाण जास्त झाल्यास स्फुरद आणि लोहाचे प्रमाण कमी होते, वनस्पतीच्या मुळांचा रंग तपकिरी पडतो आणि मुळांची वाढ देखील कमी होते, पानांच्या शरीरांमधील भागातील हरितद्रव्य देखील या ठिकाणी कमी होते. यानंतर पुढचा प्रश्न आहे, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर काय असणार आहे? ऑगस्ट 1998. ऑप्शन क्रमांक 1. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाची स्थापना कधी करण्यात आली? ऑगस्ट 1998 मध्ये. तर बघा, त्याचबरोबर तापी पाटबंधारे विकास महामंडळ याची स्थापना कधी करण्यात आली? 4 डिसेंबर 1997 खानदेशासाठी. मुख्यालय कुठे आहे? जळगाव या ठिकाणी. विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, क्षेत्र कोणते आहे? विदर्भ, स्थापना 1 एप्रिल 1997 आणि मुख्यालय आहे नागपूर या ठिकाणी. याचबरोबर महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ पश्चिम महाराष्ट्रासाठी, स्थापना 1996 फेब्रुवारी 1996, मुख्यालय आहे पुणे या ठिकाणी. याचबरोबर विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूर या ठिकाणी मुख्यालय, स्थापना 1 एप्रिल 1997.
पुढचा प्रश्न, जलसंपदा व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना प्रशिक्षण देण्यासाठी कोणत्या संस्थेची स्थापना करण्यात आली? तर ती संस्था आहे कोणती? मेरी, MERI, म्हणजेच काय? महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था. तर बघा, मेरी, महाराष्ट्र इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणजेच मेरी, स्थापना करण्यात आली 1959 मध्ये. कुठे? नाशिक या ठिकाणी. त्याचबरोबर वाल्मी ही देखील संस्था महत्वाची आहे. जल व भूमी व्यवस्थापन संस्था म्हणजेच काय? वॉटर अँड लँड मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट, स्थापना कधी करण्यात आली? 1980 मध्ये. कुठे? छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद. तर यामध्ये जमीन आणि पाणी यांच्या विकासासाठी तसेच त्यांचा योग्य वापर कसा केला जावा यासाठी या ठिकाणी प्रशिक्षण दिले जाते. पुढचा प्रश्न आहे, कॉक्सिडियोसिस हा रोग खालीलपैकी कोणत्या प्राण्यांना प्रभावित करतो? तर कोणत्या? कोंबड्यांना. ऑप्शन क्रमांक 3 कोंबड्या. तर बघा, कोंबड्याला जो हा रोग होतो तर याला रक्ती हगवण असे देखील म्हटले जाते. याचा कारक कोण आहे? आर्मेनिया परजीवी जंतूमुळे हा रोग या ठिकाणी कोंबड्यांना पावसाळ्यामध्ये उद्भवतो. कोणत्या ऋतूमध्ये? पावसाळ्यामध्ये. तर बघा, कोंबड्यांना पावसाळ्यात होणारे काही महत्वाचे रोग, ई कोलाई जंतू संसर्ग. तर याची लक्षणे काय असतात? तर खाद्यांचे पचन योग्य प्रमाणात होत नाही, कोंबडी फिकी पडते, पातळ विष्ठा होते आणि कोंबडीच्या वजनात घट देखील होते. यावर उपाय काय आहे? की पाणी जंतुविरहित करून पाजावे, पाण्यात फिरोसोलसारखी औषधे मिसळावीत. त्यानंतरचा कोंबड्यांना होणारा दुसरा आजार तो म्हणजे कोणता? तर CRD. तर हा जो आजार आहे तर हा आजार श्वसन संस्थेशी संबंधित एक गंभीर विकार आहे. यालाच हवेच्या पिशवीचा रोग असे देखील म्हटले जाते. याचे लक्षणे काय आहेत? लक्षणे, नाकपुड्या सुजणे, नाकपुड्या सुजणे, नाकातून पातळ स्राव वाहणे, डोळे सुजणे आणि याच्यावर उपचार आहे पाण्यातून प्रतिजैविके देणे आणि पक्ष्यांना टायलोसिन देणे. पुढचा प्रश्न, कोकण, अश्विनी, वर्षा, श्रीवर्धिनी, संकरित 268, सम्राट, पुसा सफेद आणि पुसा सोनेरी या खालीलपैकी कोणत्या भाजीपाला वर्गीय पिकाच्या सुधारित जाती आहेत? तर कोणत्या आहेत? रताळे. ऑप्शन क्रमांक 3 रताळी. तर बघा, रताळ्याचे शास्त्रीय नाव काय आहे? आयपोमिया बटाटास. कुळ कोणते आहे? कॅनवा ल्युलेसी. उगमस्थान मध्य व दक्षिण अमेरिका. पुढचा प्रश्न, जमीन समपातळीत किंवा कमी उताराची असेल, कमी उताराची, तर खालीलपैकी कोणती पारंपरिक सिंचनाची पद्धत या ठिकाणी वापरली जाते? जमीन जर समपातळीत किंवा कमी उताराची असेल तर या ठिकाणी वापरली जाते आळे व बांगडी पद्धत. ऑप्शन क्रमांक 3 आळे व बांगडी पद्धत. तर बघा, ही आळे व बांगडी पद्धत ही पारंपरिक सिंचनाची पद्धत कोणत्या जमिनीसाठी उपयोगी ठरते? तर जमीन समपातळीत किंवा कमी उताराची असेल तरच ही पद्धत या ठिकाणी वापरली जाते. याचे स्वरूप जर पाहिले तर छोट्या बांधाच्या सहाय्याने चौकोनी अथवा वाटोळे वाफे या ठिकाणी तयार केले जातात. वाफे एक दुसऱ्याला जोडतात आणि एका वाफ्यातून दुसऱ्या आणि दुसऱ्यातून तिसऱ्या असे पाणी पुढे जाते आणि या ठिकाणी पाहिजे तेवढे पाणी आणि पाहिजे तेवढ्या वेळेपर्यंत सरीमध्ये ठेवता येते. पुढचा प्रश्न, टिंबटिंब या मादी कोंबडीच्या डोक्यावर लाल तुरा असून तो अंड्यावर आल्यावर एका बाजूला कलतो. तर त्या कोंबडीची जात कोणती आहे? तर ही एक विदेशी जात आहे. कोणती? व्हाईट लेग हॉर्न. ऑप्शन क्रमांक 1. तर बघा, व्हाईट लेग हॉर्न ही जी कोंबडीची विदेशी जात आहे तर ही इटली देशातील लेग हॉर्न या गावातील मूळस्थान आहे. या कोंबडीचे वैशिष्ट्य जर पाहिले तर या कोंबडीचा रंग पांढरा असतो. हिचे पाय कसे असतात? तर पिवळ्या रंगाचे. वजनाने ही कोंबडी हलकी असते. या कोंबडीला खाद्य देखील कमी लागते. पक्षी दिसायला डौलदार असतात. नराचे वजन किती असते? 2.5 किलो आणि मादीचे वजन 1700 ते 1800 ग्रॅम. त्याचबरोबर बघा, मादीचे वजन किती असते? 1700 ते 1800 ग्रॅम. वार्षिक अंडे उत्पादन 230 ते 250 आणि ही कोंबडी जगात सर्वाधिक अंडी देणारी कोंबडी आहे. कोणती? व्हाईट लेग हॉर्न. तुम्ही नाव लक्षात ठेवू शकता. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय कृषक आयोगाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली? राष्ट्रीय कृषक आयोग, तर या आयोगाला स्वामीनाथन आयोग असे देखील म्हटले जाते. स्वामीनाथन आयोग. तर या आयोगाची स्थापना कधी करण्यात आली? 2004 मध्ये. ऑप्शन क्रमांक 3.
तर बघा, या आयोगाचे दुसरे नाव स्वामीनाथन आयोग. स्थापना कधी करण्यात आली? 18 नोव्हेंबर 2004 मध्ये. या आयोगाने आपला अहवाल कधी सादर केला? 4 ऑक्टोबर 2006 मध्ये. याचबरोबर स्वामीनाथन आयोग लागू करणारे पहिले राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश तो म्हणजे कोणता? दिल्ली. याचबरोबर या आयोगाच्या काही महत्त्वपूर्ण शिफारशी: शेतीमालाचा हमीभाव उत्पादन खर्च वगळता 50% असावा. शेतकऱ्यांना उत्तम दर्जाची बियाणे कमी दरात मिळावीत. शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या कर्जाचे व्याजदर 4% असावे. कृषी विमा योजना सुविधा संपूर्ण देशभर सर्व पिकांसाठी लागू करावी. सर्व पिकांसाठी. याचबरोबर 28% भारतीय कुटुंब दारिद्र्य रेषेखाली आहे अशा लोकांच्या अन्न सुरक्षेची शिफारस या स्वामीनाथन आयोगाने केली होती. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय दुग्ध संशोधन संस्थेचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर कोणत्या ठिकाणी आहे? तर हरियाणा. हरियाणामध्ये कुठे? कर्नाल या ठिकाणी. तर बघा, स्थापना करण्यात आली 1923 मध्ये. सुरुवातीचे नाव काय होते? इम्पेरियल इन्स्टिट्यूट ऑफ ॲनिमल हजबंड्री अँड डेअरिंग, बेंगलोर. नामांतरण करण्यात आले 1936 मध्ये. इम्पेरियल डेअरी इन्स्टिट्यूट असे. काय नाव करण्यात आले? इम्पेरियल डेअरी इन्स्टिट्यूट. 1955 मध्ये याचे मुख्यालय कर्नाल, हरियाणा येथे हलवण्यात आले आणि तेव्हापासून याचे नाव राष्ट्रीय दुग्ध संशोधन संस्था असे करण्यात आले. सो फ्रेंड्स, थँक्स फॉर वॉचिंग.